शेळी पालन का बोकड पालन दोन्हीमध्ये जास्त उत्पन्न कशात आहे हा सगळ्यांनाच पडणारा प्रश्न होता। आज मी याच्यावरती तुम्हाला डिटेलमध्ये थोडीशी माहिती सांगणार आहे। माझ्या अनुभवानुसार तुम्हाला सांगतो, मी दोन्हीही करून बघितलेलं आहे, शेळी पालन पण बघितलेलं आहे आणि बोकड पालन पण करून बघितलेलं आहे। तर दोन्हीचं उत्पन्नामध्ये 5 ते 10 हजार रुपयाचा फक्त डिफरन्स येतो, बाकी दोन्हीचंही उत्पन्न अगदी सारखंच आहे। मी थोडक्यात तुम्हाला कॅल्क्युलेशन करून ठेवलेलं आहे माझ्या अनुभवानुसार, थोडंफार कमी जास्त होईल, बाकी तुम्ही थोडंफार समजून घ्या। ते मी गणित सांगत आहे, हे गावरान शेळ्या आणि उस्मानाबादी शेळ्यांचं आणि बोकडांचं सांगत आहे। त्याचा याच्यामध्ये टोटल चारा हा आपला घरचा असला पाहिजे, याच्यामध्ये फक्त आपण खाद्याचंच कॅल्क्युलेशन आणि मेडिकल टॉनिकचं कॅल्क्युलेशन पकडलेलं आहे। जर 50,000 रुपये अमाऊंट आपण एक बोकडामध्ये गुंतवली आणि 50,000 रुपये अमाऊंट सेम अमाऊंट शेळी पालन मध्ये जर गुंतवली तर 50,000 रुपयामध्ये उदाहरणार्थ 10 बोकड येतील आणि 50,000 रुपयामध्ये 16-16.5 रुपयाचे जर हिशोबाने आपण शेळ्या खरेदी केल्या तर 50,000 रुपयामध्ये 3 शेळ्या येतील। लक्षात घ्या, आता 50,000 रुपयामध्ये 10 बोकड आणल्यानंतर आपण त्यांना तिथून पुढे बाजारातून 3-3.5 महिने वयाचे आणणार, 10-12 किलो वजनाचे, ते तिथून पुढे आपण 4 महिने सांभाळणार। तर 10 बोकड आपण 50,000 रुपयामध्ये जे खरेदी केलेले असणार आहेत तर ते आपल्याला पुढे 4 महिने सांभाळण्यासाठी साधारणतः खर्च येणार आहे त्यांना खुराकाचा 10 ते 11,000 रुपये खर्च येईल आणि 2,000 रुपये त्यांना मेडिकलचा खर्च येईल। तर 13,000 रुपये खर्च हा त्यांना 4 महिने सांभाळण्यात येणार आहे। 4 महिने सांभाळून आपण कमीत कमी ते बोकड कमीत कमी रेंजमध्ये जर धरलं तर आपण 9,000 रुपयाने जरी त्याची विक्री केली 4 महिने सांभाळून तर 10 बोकडाचे 90,000 रुपये होतील। 90,000 प्लस आपली खरेदी किंमत 50,000 आणि त्याच्यावरती झालेला खर्च हा 13,000 रुपये, म्हणजे टोटल 63,000 रुपये होतात आणि विक्री आपली 90,000ची। जर 63,000 वजा जर 90,000 रुपये जर आपण केले तर आपल्याला 27,000 रुपये प्रॉफिट 4 महिन्यामध्ये राहील। याच्यामध्ये थोडंफार कमी जास्त होऊ शकतं, एक ऍव्हरेजली गणित इथे मांडावं लागत असतं, कारण सगळ्यांचेच बोकड 10,000च्या रेंजने विकतील किंवा सगळ्यांचेच बोकड एकदम 7 आणि 8,000 रुपयाच्या रेंजने विकतील। याचं एक सरासरी ऍव्हरेज मधलं गणित जे सांगतं त्या हिशोबानं हा हिशोब काढलेला असतो। आपण 9,000 रुपयानं त्याचं एक कॅल्क्युलेशन पकडलेलं आहे। तर मग एका बॅच मागे बोकडाच्या आपल्याला 27,000 रुपये प्रॉफिट शिल्लक राहू शकतो, 27 ते 30 राहू शकतो। आपण आता कॅल्क्युलेशन नुसार चालायचं म्हटल्यावर जे गणितात आलंय तेच मांडणार आहे। तर 27,000 रुपये एका बॅच मागे अशा आपण 3 बॅच वर्षामध्ये काढणार आहे, कारण शेळ्याचे आपल्याला 2 वेत धरायचे आहेत हिशोबाला। तर 27,000 इंटू 3 बॅच 12 महिने ते 14 महिने याच्यासाठी कालावधी लागेल। तर 27,000 इंटू 3 बॅच केल्यानंतर 81,000 रुपये आपल्याला बोकडाच्या बॅच मागे प्रॉफिट हा शिल्लक राहील। आता त्याच्यानंतर आपण जर शेळ्याचं कॅल्क्युलेशन घेतलं तर 50,000 रुपये सेम अमाऊंट आपण जी बोकड पालनामध्ये गुंतवली होती तेवढीच अमाऊंट घेऊन आपल्याला त्या शेळ्या खरेदी करायच्या आहेत। तर आता 50,000 रुपयामध्ये आपल्याला शेळ्या येतील, 3 शेळ्या येतील, 16,000 रुपयाचे गाभण घ्या किंवा 2-2 पिल्लं असणाऱ्या जरी शेळ्या घेतल्या तर तुम्हाला चांगल्या सदृढ शेळ्या मिळतील। तर 50,000 रुपयामध्ये घेतलेल्या 3 शेळ्यांचे आपण उदाहरणार्थ 6 पिल्लं धरू, काहींना 1 पण होतात, पण आता हे कॅल्क्युलेशन आपल्याला कुठेतरी जुळतं घ्यावं लागणार आहे, काही 3 होतात काही 1 होतात, ऍव्हरेजली आपण 2 पिल्लं धरणार आहे। 3 शेळ्यांचे 6 पिल्लं आपण पकडून चालू, 6 पिल्लं देखील आपल्याला पुढे 4 ते 5 महिने सांभाळायचे आहेत। तर ते पिल्लं सांभाळण्यासाठी आणि त्या शेळ्या सांभाळण्यासाठी आपल्याला 4-5 महिन्याचा जो खर्च येणार आहे तर तो खर्च येणार आहे आपल्याला देखील 13-14 हजार रुपयाच्या आसपास तो खर्च येईल। आणि दोन्ही बॅचचे जर आपण याचं कॅल्क्युलेशन केलं तर पहिल्या वेतातले 3 शेळ्यांचे 6 पिल्लं आणि दुसऱ्या वेतातले 3 शेळ्यांचे 6 पिल्लं एका वर्षामध्ये 14 ते 12 महिन्यामध्ये आपल्याला जे पिल्लं मिळणार आहेत तर हे 12 मिळणार आहेत। पहिल्या वेतातले 6 पिल्ले शेळ्यांचे ते आपण जर 4-5 महिने सांभाळले तर आपण एक 9,000 रुपयाने त्यांची विक्री ग्राह्य धरू। 9,000 रुपयाने जर आपण ते पिल्लं विकले 6 पिल्लं तर ते 54,000 रुपये होतात। ते पिल्लांसाठी जो खर्च येणार आहे तर तो खर्च येणार आहे साधारणतः त्यांना सांभाळण्यासाठी 7,000 रुपये हा खाद्याचा। 54,000तून 7,000 रुपये वजा केल्याच्या नंतर आणि साधारणतः 1,000 रुपये आपल्याला त्यासाठी मेडिकल पण लागेल, जनताची औषधं, लिव्हर टॉनिक वगैरे काही अडचणी आल्यास, तर एक 7,000 रुपये खाद्याचा खर्च आणि 1,000 रुपये मेडिकलचा खर्च। त्यांचा खर्च मेडिकलचा कमी का झालेला आहे, कारण ते शेळ्यांचे असते, दुधामधून जी इम्युनिटी तयार होते ती बाजारातून आणलेल्या बोकडामध्ये तेवढी प्रमाणात नसते, त्याच्यामुळं शेळी खालच्या पिल्लांना मेडिकलचा खर्च नेहमी कमी येत असतो, ही गोष्ट लक्षात घ्या। तर आपल्याला ते विकल्याच्या नंतर 8,000 रुपये साधारणतः खर्च येईल। आता त्या शेळ्यांना साधारणतः 5,000 रुपयाचा खुराक लागेल 4-5 महिने सांभाळण्यासाठी। तो
दोन्हीचे मिळतात 13,000 रुपये शेळ्या प्लस पिल्लांचा सांभाळण्यासाठी. त्यांना सुद्धा 13-14,000 रुपये आपल्याला 4-5 महिन्यामध्ये खर्च येणार आहे. तो 54,000मधून 13,000 रुपये जर आपण खर्च वजा केला तर साधारणतः 41,000 रुपये आपल्याला त्या शेळ्यांमध्ये प्रॉफिट राहील. तर मग पहिल्या व्यातातला प्रॉफिट हा 40,000 ते 45,000च्या मध्ये राहील. दोन्ही व्याताचं जर कॅल्क्युलेशन केलं तर 80,000 ते 90,000 रुपयाच्या मध्ये कॅल्क्युलेशन जाईल. आणि आपलं बोकडांचं जे 3 बॅचचं गणित होतं, 2 व्यात म्हणजे साधारणतः शेळ्यांचे 12 ते 16 महिने किंवा 15 महिने आपण असं धरून चालू, कारण 14 महिन्यात 2 वेत होतात. आणि बोकडांचे 3 बॅचचे 12-13 महिने यांना सुद्धा वेळ लागणार आहे. म्हणजे जवळपास 1 महिना 1.5 महिन्याचा फरक येतोय. बाकी दोन्हीचं एक वार्षिक कॅल्क्युलेशन जर आपण केलं तर बोकडाचा प्रॉफिट आपल्याला शिल्लक राहिला होता साधारणतः 81,000 रुपये आणि शेळ्यांचा देखील 80 ते 85,000 रुपये. म्हणजे दोन्हीमध्येही जास्त काही फरक येत नाही उत्पन्नाचा. तुम्ही सेम अमाऊंट घेऊन बोकड पालनामध्ये उतरा किंवा सेम अमाऊंट घेऊन तुम्ही शेळी पालनमध्ये उतरा, दोन्हीचं वार्षिक जे कॅल्क्युलेशन असणार आहे हे दोन्हीचं एकच येते. त्यामुळं असं अजिबात नाहीये की बोकड पालनमध्ये जास्त उत्पन्न आहे किंवा शेळी पालनमध्ये जास्त उत्पन्न आहे. हा हिशोब फक्त आटील शेतकरी आणि शेळी पालकच समजू शकतो. आता दुसरी गोष्ट अशी, मग बोकड पालन करावं की शेळी पालन करावं, तर हे बघा, ज्यांना शक्य आहे प्रत्येक बॅचला बाजारातून जाऊन बोकड खरेदी करून आणणं आणि ज्यांना हे प्रत्येक वेळेस बाजार हिंडणं शक्य नाहीये किंवा असं कोणी त्यांना बोकड देणारं नाहीये, तर त्यांनी सरळ शेळी पालन मध्ये उतरावं. आता दोन्हीमध्ये रिस्क कुठे आहे? शेळीमध्ये थोडंसं काम जास्त असतं बोकड पालनाच्या तुलनेत. कारण कसं आहे, शेळी गाभण करणे, पिल्ल पाजणे, सोडणे, 2 टायमिंगचं थोडंसं काम जास्त असतं. परंतु तुम्हाला जर वारंवार बाहेर जाऊन खरेदी करून आणायची नाहीये तर तुम्ही 100% शेळी पालन मध्ये उतरा. आणि ज्यांना शक्य होते, काम कमी, एकदा चारा टाकून दिला की पिल्ल सोडायचा ताण नकोय, डोक्याला जास्त हेडेक नकोय, तर यांनी बोकड पालन मध्ये उतरा. परंतु असं जर कोणी तुम्हाला सांगत असेल की शेळी पालन बोकड पालनापेक्षा बेस्ट आहे किंवा शेळी पालनापेक्षा बोकड पालन बेस्ट आहे, तर दोन्हीचंही कॅल्क्युलेशन मी तुमच्या समोर मांडलेलं. अजून जर कोणाला काही डाऊट असेल तर तुम्ही डायरेक्टली मला विचारू शकता. अजून कोणाची जर याच्यामध्ये काही थोडी तफावत जर जाणवत असेल तर नक्कीच कमेंटमध्ये तुम्ही मला सांगा. मी त्याच्यावरती अजून एक व्हिडिओ नक्कीच बनवणार. धन्यवाद.